की तिथे पैसा ही गोष्ट नव्हती. वडील सुद्धा वाईट नव्हते हो, पण नकळत काय झालं ना, एक छोटासा बिझनेस होता, तो नकळत त्यांच्याकडून हिरावून घेतला गेला. ती खूप मोठी गोष्ट आहे, आता मी नाही सांगू शकत. तुम्ही इतके बिझी राहाल की तुम्हाला यातून बाहेर सुद्धा पडायची इच्छा होणार नाही. इतकं सुंदर करिअर कराल आणि तुम्ही पुढे जाल. नमस्कार, मी मोहिनी जाधव. मी ब्युटी या क्षेत्रामध्ये आहे. मला 28 वर्ष झाले. ABTC म्हणजे असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी अँड कॉस्मेटॉलॉजी ही नॅशनल लेवलची एक्झाम मी 2002 मध्ये केली आणि 2004 मध्ये मी ज्युरिक या ऑस्ट्रेलियाच्या इंटरनॅशनल स्टडीमधून मी सिडस्को केलं की ज्याच्यामध्ये मला डॉक्टरेट मिळाली आणि या पद्धतीने मी सगळं काम पुढे चालू ठेवलं. या क्षेत्रात मी काम करत असताना मला सांगायला आवडेल की मी दौंड या गावातली आहे, जे तालुका आहे, पण त्यावेळी खूप छोटा होता तो. तर दौंड इथे मी शिकत असताना माझं लोकल बोर्डमध्ये म्हणजे कॉर्पोरेशनच्या स्कूलमधून शिक्षण झालेलं आहे. तिथून होत असताना लहान वयामध्ये असं झालं की नाही आवडायची शाळा. माहीत नाही का नाही आवडायची, पण त्यालाही थोडी कारणं आहेत की माझे वडील त्यावेळी काही कारणांनी थोडे असक्षम झाले, कारण 6 भाऊ, आई, वडील, आजी, आणि त्यांना एक व्यसन लागलं की ज्यामुळे ते प्यायला लागले. तर आमचे रात्रंदिवस असे जायला लागले की पहाटेपर्यंत आम्ही त्यांच्यामध्येच असायचो. सो अभ्यासाला वेळ नाही मिळायचा आणि शाळेत गेलं की शाळेत होमवर्क विचारला जायचा, म्हणून मग एकदा मी शाळा बुडवून बाहेर बसले होते, गेलेच नाही शाळेत. आईच्या हे लक्षात आलं. ती भयंकर कणखर, इतकी छान होती ती की तिच्यामुळे मी फार पुढे आले की तिने माझ्या हाताला धरलं आणि मला शाळेत घेऊन गेली. मारलं नाही, पण धमकवायला शेवरीची गाडी असायची जवळ, आणि मग मला घेऊन गेली. टीचर पुढे उभं केलं, म्हणजे बाईंपुढे, आणि सांगितलं की ही माझी मुलगी, हिला खूप मोठं करायचंय आणि हिला शिकवायचंय, तर तुम्ही लक्ष द्या. पण खरंच सांगते, त्याच्यानंतर कायम शाळेत जात राहिले. खूप छान गोष्टी केल्या. लोकल बोर्डातून पुढे 8वीत गेले. 8वीत गेल्यानंतर मी साधारणतः सांगते की तिथेच मला नकळत थोडी ब्युटीची आवड लागली की मी मेहंदी शिकले. काही छोटे छोटे प्रोग्राम असले की मेकअप करणं. एका मुलीचा मी नवरीचा हे केलं होतं, मेहंदी लावली होती तिला. तर तो सहज आवड म्हणून केलं, पण त्यांनी सांगितलं की बेटा तू खूप छान केलंय, आणि त्यांनी मला त्या दिवशी 100 रुपये दिले होते. सो मी त्यावेळी इतकी खुश होते की अरे मी या क्षेत्रात काहीतरी करू शकते. पण तरी सुद्धा ते करता करता नकळत 9वी झालं, 10वी झालं, 8वीत पहिली आले. त्यामुळे आवड आणखीन वाढली शिकण्याची. पहिली आले म्हणून मग पुढे अभ्यास छान करायला लागले, आणि मग ते करता करता 11वी-12वी मध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये आणखीन वेगळे वेगळे क्लासेस. तुम्हाला सांगते की मी माझ्यापेक्षा खालच्या वर्गातल्या मुलांना डान्स शिकवले, स्टेज प्रोग्राम केला, जे आपलं गॅदरिंग असतं त्याच्यामध्ये. आणि मला तिथूनच हळूच एका नाटकाची हे आली की तुम्ही नाटकात काम कराल का. मी 3 अंकी नाटकामध्ये सुद्धा काम केलं की ज्याचे 3 ते 4 प्रयोग झाले. सो मी खूप खुश झाले त्यातून की मला प्रगती. पण घरातली परिस्थिती अशीच होती की एक वेळ काही खाल्लं तर एक वेळ काय खाणार, अशी परिस्थिती होती. त्यात माझ्या आईने मला न कधीही दाखवता थोडंसं माझ्यापर्यंत असायचं, आणि सगळी 5ही मोठी भावंड ते मला दाखवायचे पण नाहीत की आम्ही काही खाल्लंय की नाही. अशा ह्याच्यातून पुढे येता येता मला सगळ्या, माझी फॅमिली, माझे भाऊ बहीण, सगळ्यांचे सपोर्ट होते. आणि आई अजिबात न शिकलेली, पण तिच्यामुळे आम्ही सगळी भावंड शिकलो हळूहळू. पण ते करत असताना कसं बरं, तर ट्युशन्स घेतल्या. मी 7वीत असताना मी 5वी पर्यंतची स्टुडंट्सच्या ट्युशन्स घेत होते. हळूहळू मी 10वीचा एक मुलगा होता, 9वीची एक मुलगी होती, आणि ह्यातून जे काही मिळेल त्यातून सगळ्यातून मी माझा ड्रेस, माझ्या फीज, माझे छोटे छोटे क्लासेस. आश्चर्य वाटेल, सुलोचना वगैरे जुन्या आपण नटी म्हणू किंवा हिरोईन्स म्हणू, म्हणायचे की पिक्चर असला जुना की कपडे शिवून ते त्यांची हे करतात, की बाबा त्यांचा व्यवहार चालतो की नाही, आम्ही हे केलं म्हणून. पण तसं नसायचं.
मी स्वतःही त्याच्यामध्ये, आता ज्याला फॅशन डिझायनिंग म्हणतात, इतक्या सुंदर पद्धतीने छान छान शिवण क्लास केला, कपडे शिवले, क्लासेस घेतले आणि ह्या सगळ्यातून मी हळूहळू हळूहळू पुढे आले. एवढं करत असताना मग मला असं लक्षात आलं, की आपण एवढ्यावरच थांबून उपयोग नाहीये, तर आपल्याला पुढे जाऊन अजून शिकलं पाहिजे. पण हे करता करता मी बी-ए दौंडमध्येच केलं आणि दौंडमध्ये केल्यानंतर मग मला असं वाटलं, की आपण पुढचं शिक्षण करण्यासाठी काय करू शकतो. पण ह्या दरम्यान एक माझ्या लाईफमध्ये टर्न आला. मला एका छान मुलाने विचारलं, की "तू माझ्याशी लग्न करशील का?" म्हणून. आणि ते करत असताना त्या शिक्षणाबरोबरच थोडासा मी विचार करून मग तिथे माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तरीही माझ्याकडे खूप काहीही नव्हतं. लग्नानंतर मी माझ्या सासरी आले. नकळत आम्ही दोघांनी ठरवलं, की आपण सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलंय. नव्हता, विरोध होता. सासरहून थोडासा होता, माहेरून पहिली मी लव्ह मॅरेज करणारी, प्रेमविवाह करणारी. त्यामुळे अजिबात कोणीच खुश नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना सहन करत इतकं पुढे आले, की नाही ठीक आहे, आपण काहीतरी करायचं. मग हे करत असताना मी आता काय करूया म्हणून मग मी बी-ए नंतर एम-ए केलं. एम-ए नंतर भाऊ माझा नकळत वकील झाला मोठा. मोठा भाऊ वकील झाल्यावर म्हटलं, "अरे ह्याच्यासारखं वकील होऊया." हसण्यासारखीच गोष्ट आहे. कारण मी आय-एल-एस लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि मी तिथे काय केलं, डेली जाऊन येऊन कॉलेज सुरू केलं. अगदी एक्झामपर्यंत. पण नकळत सासऱ्यांचं असं म्हणणं होतं, की "तू बी-एड कर. कारण तुझं एम-ए झालंय, तर तू शिक्षिका फार छान होशील." मलाही वाटलं, की मी होईन शिक्षिका. पण आत कुठेतरीही एक ब्युटिशियन फिरत होती, की अरे मला ह्यात खूप आवड आहे. मेकअप आवडतात किंवा मला छान-छान नटायला आवडतं, राहायला आवडतं, दुसऱ्यांना छान ठेवायला आवडतं. मग मी तरीही म्हटलं, की नाही ठीक आहे आपण करूया. आणि मग मी पुण्याला जाऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून एस-एन-डी-टीचा मी क्लास हे केला, इंटरव्ह्यू दिला आणि तिथे खूप सक्सेसफुली मला बी-एडला ॲडमिशन मिळाली. त्यामुळे माझं आय-एल-एस लॉचं माझं एक्झाम राहिली आणि मी थोडीशी तिथून माघार घेतली. कारण मला असंही वाटलं, की तिथे मला फार वर्ष जाणार आहेत आणि आम्हाला दोघांना जर स्टँड व्हायचं असेल, तर मिस्टरांनाही तेव्हा खूप छान पेमेंट्स वगैरे नव्हती. दोघंही वयाने लहान होतो. त्यामुळे म्हटलं दोघांना स्टँड व्हायचं असेल, तर जरा पटकन इन्कम मिळणाऱ्या गोष्टी कराव्यात आणि असं करून मग बी-एड केलं. बी-एड नंतर फाईल घेऊन खूप फिरले. मी स्कूल्सला गेले, बऱ्याच ठिकाणी गेले, नॉन ग्रँटेड, ग्रँट नाहीये किंवा इंटर्नशिप केली. तेव्हा मी 10वीच्या क्लासला शिकवलं इंटर्नशिपमध्ये. 10वीच्या क्लासमधल्या जेव्हा त्यांना कळलं, की मॅम आता कंटिन्यू नाही करणार आहेत, तेव्हा त्या मुलींना माझं घर माहिती झालं होतं. तेव्हा मी सदाशिव पेठेत राहायची एका रूममध्ये. तिथे मुली येऊन म्हणाल्या, "मॅम तुम्ही नका ना सोडू, आम्हाला तुम्ही शिकवलेलं खूप आवडतं." पण मी त्यांना थोडंसं सावरलं. त्या दिवशी खूप म्हणजे खूप, खूप रडून झालं होतं, की अरे यात मला इन्कम नाहीये. मे बी पुढे असेल पण आत्ता मला कळतंय, की मला काही नाहीये याच्यामध्ये. आणि मी ते सगळं तिथे थांबवून शेवटी ब्युटीकडे टर्न झाले. आणि ब्युटीला टर्न होण्यासाठी पण एक मॅम आहेत माझ्या, की ज्यांच्याकडे मी सहज गेले होते, की मला काहीतरी करायचंय म्हणून ब्युटीचं. तर त्यांच्याकडे गेल्यावर पाहिलं मी विश्व, त्यांच्या स्टुडंट्स, त्यांचं जे काही आहे. म्हटलं नाही आपलं स्वप्न इथे साकार होणार आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी जाऊन मी स्वतःचं पार्लर क्लास करण्याचं ठरवलं. हळू-हळू, हळूहळू ही जर्नी सुरू झाली. क्लास सुरू झाला. थोडक्यात मी शिकता-शिकता नदी पार करून जायची हो. तेव्हा कारण जिथे क्लास होता, त्याच्यामध्ये नदी होती आणि खूप लांबून जायला लागेल म्हणून पुण्यातच. मग तो क्लास मी बऱ्यापैकी त्या नदीतून पार करून केला. मग तो क्लास केल्यानंतर मला असं जाणवलं, की आता मी छोटंसं छान पार्लर सुरू करू शकते. पार्लर सुरू केलं, पण ते घरात होतं. म्हटलं नाही, ह्याच्यातून काही आपल्याला छान मिळत नाही. आपण चांगल्या जागेत सुरू करूया. आता ह्या सगळ्यामध्ये माझे मिस्टर जे आहेत, ते मार्केटिंग पर्सन आहे. ते खूप छान मला सपोर्ट करणारे आहेत. फॅमिली सुद्धा सपोर्ट करणारी मिळाली होती. पण
नकळत तो लव्ह मॅरेज हा एक मागे होता इश्यू. त्यामुळे मी मग मिस्टरांबरोबर हे सगळं शेअर केल्यावर त्यांनी मला खूप छान शॉप बघून दिलं. तिथे खूप गरज पडली, पैसेच नव्हते. सासऱ्यांनी त्याचं मग डिपॉझिट भरलं, की नाही ठीक आहे मी भरतो तू कर. पण मला सांगायला इतकं आवडेल, की त्या छोट्याशा जागेमध्ये इतकी सुंदर प्रगती झाली, की मी पहिली मारुती 800 मिस्टरांना गिफ्ट केली. आणि मी खरंच सांगेल, की जिद्द कधीही सोडू नये. जिद्द असल्याशिवाय आपण पुढे जात नाही आणि नवीन शिकण्याचा जो छंद आहे, तो जोपासला पाहिजे आणि इतरांकडून ज्या काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत, त्या घेतल्या पाहिजे. कायम मी इतरांकडून शिकले. माझ्या बहिणींनी, माझ्या भावांनी मला मॉरल सपोर्ट्स दिले. आईने तर मला सगळी मी पूर्ण आईमुळे उभी आहे. सासऱ्यांनी मला सपोर्ट केला आणि सासूबाईंनी फ्युचरमध्ये सपोर्ट केला. आता ह्या दरम्यान हे सगळं होत असताना मला असं वाटलं, की एवढंसं पार्लर असं आपण करण्यापेक्षा आपल्याला छान येतंय, अजून ॲडव्हान्स काहीतरी करूया. म्हणून मी 2002ला 95ला सगळं सुरू केलं होतं. 2002ला मी एबीटीसीची जी म्हटलं नॅशनल एक्झाम आहे, असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी, ती मी 2002ला दिली आणि त्याच दरम्यान माझे क्लासेस सुरू झाले. छोटीशी माझी अकॅडमी सुरू झाली. आणि त्या आश्चर्य वाटेल, की त्या दरम्यान मला 6 महिन्याला, 12 महिन्याला 12-12 मुली माझ्याकडे स्टुडंट असायच्या. समटाईम्स 25-25 मुली होत्या आणि त्यांना माझं शिकवलेलं खूप आवडायचं आणि आम्ही त्या पद्धतीने, कारण त्यामध्ये अॅनाटॉमीपासून सगळं शिकवलं जातं. पूर्ण सायन्स शिकवलं जातं. फक्त बाहेरून काही केलं नाही जात. सो ते करता मला परत असं वाटलं, की नाही आता आपल्याला पीएचडी करायची आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या ज्या झुरिक मधून दिली जाते, ती जी आहे ती म्हणजे सिडस्को. ती मी 2004ला केली आणि 2004ला ती एक्झाम दिल्यानंतर माझ्यामध्ये अजून कॉन्फिडन्स जागा झाला. कारण त्याच्यामध्ये पूर्ण सखोल अॅनाटॉमी आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक अभ्यास माझ्याकडून केला गेला. हे सगळं केल्यानंतर मी सगळ्यांना, मुलींना, मुलांना भरपूर शिकवलंय. आत्तापर्यंत नकळत मी मेकअपमध्ये केलं, हेअरमध्ये केलं, ब्युटी ह्या सगळ्यामध्ये माझे 2000 स्टुडंट आहेत, की जे अजूनही माझ्याबरोबर आहेत. आणि मध्ये या दरम्यान आम्ही काय केलं, की जे अनाथ आश्रम आहे किंवा वृद्धाश्रम आहे किंवा अंधशाळा आहेत, यात मी जाऊन सर्वांचे हेअरकट्स करणं, त्यांना काही गोष्टी चांगल्या सांगणं, त्यांच्या ब्युटी केअर सांगणं. कारण ह्यांना ह्या गोष्टी आवडतात, फक्त सांगणारं कोणी नसतं. ह्या सुद्धा गोष्टी मी केल्या. काही इन्कममुळे ज्या मुलींना जमत नव्हतं, की पार्लरचे कोर्स करावेत, त्यांना खरंचच मी पैसे काहीही न घेता शिकवलंय. आणि अजूनही तो हव्यास आहे, की अशा जर मुली आल्या, तर मी त्यांना कधीच म्हणत नाही, की मला एवढी फी हवी आहे द्या. नाही, ठीक आहे. तुझं मला इन्कम काय आहे, काही नाही सांग. मी त्याच्याप्रमाणे तुझं घेते आणि मी शिकवते. आणि त्याच्यात मला आनंद मिळतो, कारण हे मी खूप लोकांकडून पाहिलं आहे, इतरांकडून शिकले आहे, की या गोष्टी केल्याने आपल्यालाही समाधान लागतं आणि त्यातूनच मी पुढे चाललेली आहे. हे करत असताना आणखीन मी पुढे सांगेन, की एक मला पार्लर घ्यायचं होतं. जुनं जे होतं ते माझं भाड्याचं होतं. पण नवीन घ्यायचं होतं, त्या दरम्यान पैसे नव्हते माझ्याकडे. पण बँकांकडून पण सपोर्ट मिळाला. मी फाईल बनवल्या आणि या पद्धतीने मी एक माझं स्वतःचं पार्लर केलं आणि स्वतःच्या पार्लरमध्ये मी इतक्या सुंदर रीतीने सगळं स्थापन केलं आणि त्याच याच्यावरती बळावरती मी दुसरं टिळक रोडला एक जागा घेतली, की जो फ्लॅट मला खूप छान मिळाला आणि त्या पद्धतीने म्हटलं आता आपण क्लासेस तिथे सुरू करूया. पण मी सगळ्या महिलांना किंवा भगिनींना सांगू इच्छिते, की फक्त आणि फक्त मी काय आहे, माझं करिअर याकडे लक्ष न देता खरंच मुलं आणि आपला संसार याकडेही लक्ष द्यायलाच पाहिजे. कारण तसं नसेल तर काय होतं, मी आज किती कमवलंय, काय कमवलंय आणि हे कुठपर्यंत जाणार आहे, याच्यापेक्षा माझ्या मुलांना जर मी लक्ष दिलं, त्यांचं एज्युकेशन, त्यांना दिले जाणारे संस्कार हे जर छान नाही झाले, तर मी जे कमवलंय ते त्या मुलांना जपून ठेवता नाही येणार आहे.
किंवा त्यांना स्वतःला कमवता नाही येणार आहे. हे मी का सांगितलं, तर टिळक रोड माझ्या घरापासून लांब होता आणि मला त्या माझ्या जागेमध्ये जाऊन करण्यामध्ये मुलांकडे दुर्लक्ष होत होतं. म्हणून मी तिथे चक्क भाड्याने दिली ती जागा आणि मी माझी मुलं, माझं घर, सासऱ्यांचं सारखं आजारपण, त्यांना सारखं दवाखान्यात नेणं, कारण त्यांचा बीपी शुगर खूप हाय असतो आणि ही इज हॅपी. मी सगळ्या फॅमिली बरोबर खूप हॅपी आहे. माझ्या सासूबाईंनी मुलांना खूप छान जपलं. पण हे सगळं करत असताना मी तो त्याग केला की मी टिळक रोडला नाही गेले. पण माझी खूप सुंदर जागा मी घेतली आणि मी तिथे भाडेकरू ठेवला आणि मुलांना मोठं केलंय. आज ती मुलं माझी इतकी छान आहेत की मुलीने बिझनेस सुरू केलाय आणि मुलगा आता जेई आणि सीईटी देतोय. त्याच्या पुढे आणखीन जाऊन जर मी काही बोलले तर मला ह्या सगळ्यामध्ये की 100% सपोर्ट माझ्या मिस्टरांचा मिळालेला आहे. आणि ज्या वेळेस मी लव्ह मॅरेज केलंय तेव्हा मला विचारल्यावर मी 3 महिने विचार केला होता, कारण माझा यात कल नव्हता जरा, की घरातली ती परिस्थिती आणि खूप पुढे जायचंय, मोठं व्हायचंय, मोठ्यापेक्षा की आय हॅव सम अचिव्हमेंट्स. तर ह्या सगळ्या गोष्टी बघता बघता मी त्यांना 3 महिन्यांनी सांगितलं की नाही, मी तुमच्याशी लग्न करेन. पण आजही मला पश्चाताप होत नाहीये, कारण ही इज व्हेरी सपोर्टिव्ह. एकटी स्त्री पुढे जाऊ शकत नाही. म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तेव्हाच तो पुढे जातो. पण तसं प्रत्येक स्त्रीच्या मागे तिची फॅमिली आणि तिचा नवरा असायलाच हवा. तरच ती स्त्री पुढे जाऊ शकते. तशी ती जाणार आहे. पण नाराज होऊन जाण्यात काही पॉइंट नाहीये. सगळ्यांनी मिळून पुढे जायला पाहिजे. आज मी खूप समाधानी आहे. माझ्या स्टुडंट्स आहेत. पण अजून एक सांगेन की आता मी मॅनेजमेंट खूप भर दिलेला आहे. मी लेक्चर्स घेते, पण मी माझ्या अंडर खूप साऱ्या टीचर्स असाइन केलेल्या आहेत. एबीडीसी साठी टीचर आहे, हेअरला टीचर आहे, मेकअपला टीचर आहे आणि बरेच क्लासेस आहेत की जे आता पर्मनंट गोष्टी करून मिळतात. थोडंसं पर्मनंट आयब्रोज, पर्मनंट लिपस्टिक, बीबी ग्लो, ह्याच्यासाठी पण माझ्याबरोबर मी शिकले सगळं. आय एम विद्यार्थी. मी शेवटपर्यंत विद्यार्थिनी राहणार आहे, कारण मी अजूनही शिकतेच आहे. पण हे शिकत शिकत मी आता माझ्याकडे क्लासेसला टीचर्स घेतलेले आहेत आणि याप्रमाणे मी सगळं पुढे चालू ठेवणार आहे. जसं आपण थोडंसं सांगेन की ब्युटीला बघतो, तसं ही ब्युटी येते कुठून हो? याच्यासाठी आपल्याला प्राणायाम मस्ट आहे, योगा मस्ट आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपल्या आवडीच्या गोष्टी करणं, गाणी म्हणणं, गाण्याचं डान्स करणं, ह्या गोष्टी जशा योग्य आहेत त्याप्रमाणे मी माझ्या अकॅडमीमध्ये योगा, प्राणायाम, फेस योगा क्लासेस मॉर्निंगला सुरू केलेले आहेत. पण त्याच्यासाठी पण टीचर आहे. त्या अतिशय उत्कृष्ट आहेत की ज्या हे सगळं करतात. हे ब्युटीशी रिलेटेड असल्यामुळे मी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी पुढे गेलेलं आहे. मी फक्त माझ्या एकच संदेश सगळ्यांना सांगेल की सगळ्या मुलींनी, महिलांनी, मी किती शिकले, माझं खूप छान एज्युकेशन झालंय, मग मी ब्युटीत का जाऊ? नाही. आता डॉक्टर्स ब्युटीमध्ये आहेत. पूर्वीपासून पीएचडी होल्डर, मी स्वतः डॉक्टर आहे. मी या क्षेत्रात आहे. तर हे क्षेत्र कुणासाठीही ओपन आहे. ह्याला असं काही नाहीये की तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकता. तुम्ही पुढे जाऊ शकता आणि ब्युटी हे क्षेत्र अतिशय सुंदर आहे. फक्त काही जणी काय करतात की ज्यांनी खूप कमी शिकलंय, क्लिन्झिंग, स्क्रबिंग, मसाज पॅक असं करू नका. तुम्ही सायन्सला जा, खूप डीप नॉलेज घ्या, अनाटॉमी शिका आणि त्या पद्धतीने पुढे गेल्यावर तुम्हाला काय करता येईल, या क्षेत्रातलं सर्वात सुंदर, तुम्ही इतके बिझी राहाल की तुम्हाला यातून बाहेर सुद्धा पडायची इच्छा होणार नाही. इतकं सुंदर करिअर कराल आणि तुम्ही पुढे जाल. कारण याचमुळे आपल्याला खूप छान बिझी राहणं जमतं, आनंदी राहणं जमतं, स्वतःला छान राहता येतं, कारण दिस इज ब्युटी. आणि तुम्हाला यामध्ये शिक्षणाची अट नाहीये किंवा तुम्हाला वयाची पण अट नाहीये. तुम्ही या क्षेत्रात खूप छान पद्धतीने पुढे जाऊ शकता. कारण मी जेव्हा स्ट्रगल करत होते, मला जेव्हा शिकायचं होतं, खरं सांगायचं तर नकळत मुलींना फीज माफ होत्या म्हणून थोडंसं ते एक त्रासदायक न होता थोडंसं पुढे गेले. पण जेव्हा मला असं झालं की मी 12वी झाले आणि मध्येच माझ्या मैत्रिणींमुळे मला असं वाटलं की अरे नाही, आपण ना
ती ना नर्सिंगचा क्लास करायला चालली आहे, आपण पण जाऊया का असं मला वाटलं. पण माझ्याकडे छान ड्रेस नव्हता, माझ्याकडे जाण्यासाठी पैसे नव्हते, कारण मला मुंबईला जावं लागणार होतं. आणि मैत्रीण म्हणाली की आपण जाऊया आणि तिथे जाऊन आपण बघूया आपल्याला नर्सिंग मिळतं का. पण अशा वेळेस असं झालं की मी हे आईशी शेअर केलं. आईला म्हटलं, आई मला नर्सिंगसाठी मुंबईला जायचंय, तर मी काय करू शकते. आईला इतका कॉन्फिडन्स होता. शी वॉज द बोल्ड डिसिजन मेकर. जे काही होतं ते तिच्यामुळे होतं. मी तुम्हाला सांगते, तिने मला चक्क एका छान व्यक्तीकडे जाऊन हात जोडले, की मला माहिती आहे की मला तुला परत पैसे देण्याची माझ्यामध्ये क्षमता नाहीये, पण माझ्या मुलीला मला आता त्या क्लाससाठी किंवा तिला जे करायचं आहे ते मुंबईला पाठवण्यासाठी पैसे हवेत. आणि म्हणून तिने त्यांना अक्षरशः हात जोडले. तो दिवस मी कधीच विसरणार नाही, कारण तिने माझ्यासाठी खूप केलंय. त्या व्यक्तीला तिने पैसे मागितले आणि तिने सांगितलं की मला हिला मुंबईला पाठवायचं. देव जाणे बापाने त्यांना कशी बुद्धी दिली, कारण माहिती होतं ह्या कुठून देणार आहेत. तरीही त्यांनी आईकडे पैसे दिले. आईने ते मला आणून दिले. फटाफट माझं आवरलं हसत मुखाने. ती कधीही रडायची नाही की नाही मोहिनी तू जा, तू कर. ती मला सोडवायला आली स्टेशन पर्यंत, तिने मला बसवून दिलं आणि त्यात मी ते सगळं केलं आणि सक्सेसफुली खरं सांगू तिथे सुद्धा मी सिलेक्ट झाले. पण परत सांगते ना की मला त्यात थोडंसं नव्हतं जायचं, ब्युटीकडे यायचं होतं. आणि हा सगळं करत करत मग ती जर्नी झाल्यावर परत आणखी काही गोष्टी करत असताना मला असं जाणवलं की माझ्या शेजारी पाजारी असं व्हायचं की काही लोक आईला ऑफर आणायच्या की खूपच परिस्थिती आहे, तुझे मिस्टर खूप ड्रिंक करतात, झोपून असतात, पडून असतात, तर तू काय कर, 4 लोकांची कामं आहेत तर तू ती कामं करायला जा. असं बोलू नये पण भांडी धुनी करतात लोक. पण माझी आई वाघीण, खरंच ती राणी होती. तिने सांगितलं की नाही मला ते काम वाईट नाहीये, पण अजून मला काही मिळतं का बघते ना मी. आईने की जे लोक पान आणि ह्याला लावून खातात त्या चुना घरात बनवला, त्याच्यातून तिने त्या पुड्या बनवल्या, त्याचे ते पॅकेट्स बनवले आणि ते माझा जो मोठा सगळ्यात भाऊ आहे त्याला सांगितलं जा हे सगळीकडे जाऊन पार्सल्स देऊन ये, जे काही मिळेल ते घरी आण. आणि त्या पद्धतीने तिने घरात इन्कम आणायला सुरुवात केली आणि आम्हाला वेळेवर खायला घातलं. खरंच सांगायचंय तर माझे 5 भावंड, माझ्या मोठ्या बहिणी, आम्ही 4 मुली आहोत, 3 बहिणी, माझे 2 भाऊ, ह्या सगळ्यांनी आमच्यासाठी एवढं केलंय ना. त्यांनी मला सपोर्ट केला. हे सगळं करत असताना भाऊ बहिणींनी पण खूप सपोर्ट केला. नकळत मला थोडी इंजुरी झाली होती. माझ्या डाव्या हाताला थोडी जखम झाली होती. समोरून गाडीचा एक पार्ट निघालेला होता आणि तो चालताना नकळत हातात घुसला फोर व्हीलरच्या बाजूने. तर माझा मोठा भाऊ, त्याने मला, घरी कोणीच नव्हतं, नकळत कुठेतरी जातात सुट्ट्यांमध्ये तसं झालं होतं. तो रोज माझी वेणी घालायचा, मला भरवायचा, तो स्वयंपाक करायचा. आजही त्याच्यामुळेच मी इथे आहे. त्याचं खूप लक्ष असतं, त्याचं खूप प्रेम आहे की नाही मोहिनी हे कर, मोहिनी ते कर. 2 नंबरचा भाऊ, त्याला कळायचं ही खूप अवखळ आहे, हिला काहीतरी छान आवडतं आणि घरात सारखं रडत बसायचं नाही. मग तो दुपारी मला सायकलवरून फिरवून आणायचा सगळीकडून. म्हणजे मी इतकी नशिबाने की म्हणजे फॅमिली सुद्धा खूप छान होती. फक्त एकच उणीव होती की जी मुलांनी पुढे भरून काढली आम्ही, की तिथे पैसा ही गोष्ट नव्हती. वडील सुद्धा वाईट नव्हते हो, पण नकळत काय झालं ना, एक छोटासा बिझनेस होता, तो नकळत त्यांच्याकडून हिरावून घेतला गेला. ती खूप मोठी गोष्ट आहे, आता मी नाही सांगू शकत, पण त्यामुळं ते हे व्यसनी झाले आणि तो सगळा त्रागा ते त्या गोष्टीने बाहेर काढायचे. माझी मोठी बहीण की जिचं नकळत अतिशय ह्या परिस्थितीमुळे लग्नाचा थोडा प्रॉब्लेम झाला. तिने नर्स म्हणून, खरं सांगायचं तर नर्सिंगला जाण्याचं पण तिच्यामुळेच आलं, ताईमुळे. तिला मी भेटायला गेले, टिफिन घेऊन गेले तर लोक विचारायचे तुझी आई आहे का ती. ते खरंच माझी आई आहे. तिने मला वेळोवेळी, मला टायफॉइड झाला होता, मी होते 5वीत. टायफॉइड झाल्यावर मला अतिशय डॉक्टरांनी सांगितलं होतं ही मुलगी राहणार नाही, इतकी माझी वाईट अवस्था होती.
पण माझी ताई नर्स होती. त्या माझ्या ताईने माझ्यासाठी इतके कष्ट केले. डॉक्टरांना कायम सांगितलं, "डॉक्टर मी सगळं करेन, पण माझ्या बहिणीला बरं करा." आणि त्यामुळे मी खरं सांगते आज इथे उभी आहे. नाहीतर त्यावेळी 6 महिने मी टायफॉइडमधून बाहेर नव्हते आले. माझ्या ताईंनी माझं खाण्यापिण्यापासून आमच्या सगळ्या फॅमिलीला छोटं-छोटं, छोटं-छोटं काही का होईना जेवण मिळवून दिलं. ती त्या ह्याच्यामध्ये असायची. नर्स म्हणून तिने काम केलं. आणि तो आमच्यासाठी सगळा तिथून आमचा देवता ठरला, की सगळ्यांना ॲटलीस्ट खाणं-पिणं हे ते वेळेवर मिळायला लागलं, की जेव्हा मी पण क्लासेस घ्यायला लागले होते. पण तो स्ट्रगल संपता-संपता जेव्हा आम्ही खरे स्ट्रगलमध्ये होतो, तेव्हा मात्र माझ्या आईने खूप सहकार्य केलं. भावांनी केलं, बहिणींनी केलं, मॉरल सपोर्ट दिले. अ, त्यानंतर आणखीन माझ्या दोघी बहिणी, त्यांनी मला पुण्यात येण्यासाठी प्रवृत्त केलं. "म्हणी पुण्यात जा, घाबरू नकोस." मी 5 वर्ष अपडाऊन केलं. त्या दरम्यान वेगळे-वेगळे छोटे-छोटे क्लासेस केले. म्हणजे एकीकडे कमवायचं. मी अजून एक आनंदाने गोष्ट सांगेल, की त्या दरम्यान मी सी-एनकडे जॉबला लागले. ऑल इन वन. म्हणजे त्या सरांना माझं नॉलेज इतकं आवडलं, की त्यांनी मला तिथे आर्टिकलशिपला सुद्धा म्हणजे त्या कामात सुद्धा बसवून घेतलं आणि माझ्याकडून कामं करून घेतली आनंदाने. मी पण आनंदाने केली. पण तिथला माझा अनुभव इतका छान आहे. तिथे आलेली सगळी स्टुडंट्स आणि तिथून मी खरा मातीदार्थ शिकले आणि व्यवहार काय असतो हा शिकले, की जिथे मला पुढे जाताना त्रास नाही झाला आणि त्या गोष्टीतूनच मी पुढे बाहेर पडले. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींना सहकार्य करता करता मग खरं तर लव्ह मॅरेज म्हणतात तसं प्रेमविवाहाला कोणाची परवानगी नव्हती. ज्या दिवशी मी लग्न केलं, कारण मला माहिती होतं की मला कुणीही स्वीकारणार नाहीयेत. पण त्या दिवशी माझे आई-बाबा शोधतील, माझा भाऊ शोधेल, की "अरे ही कुठे गेली? घरी आली नाही." मी लग्न करून मी आणि माझा माझा नवरा आम्ही दोघंही माझ्या घरी डायरेक्ट गेलो. कुठल्याही गोष्टीला न घाबरता. मोठ्या भावाशी बोलले, आईशी बोलले, बहिणीशी बोलले आणि म्हटलं, की "मला असं-असं वाटलं, मी हे केलं, पण तुम्ही अजिबात कुठे शोधायला जाऊ नये म्हणून मी डायरेक्ट इथे आले. तुम्ही नाराज होऊ नका." खरं सांगते त्यामुळे जे वादविवाद होतात, जे प्रॉब्लेम्स होतात ते काही झालं नाही. खूप छान झालं हे निश्चित. 6 वर्ष आम्ही एकमेकांशी बोललो नाही. पण तेव्हा ते माझं छोटंसं बाळ जन्माला आलं आणि त्यावेळेस जो स्ट्रगल झाला, खरं तर माझं जे मी सिडस्को केलं, तेव्हा ती 4च वर्षाची होती. तर त्यावेळेस सुद्धा त्या मुलीनेही मला इतकं सहकार्य केलंय, की ती माझ्या सर्व गोष्टींसाठी ती एक दुवा ठरली. माझी आई, वडील, बहीण, भाऊ सगळे आम्ही एकत्र आलो तिच्यानंतर आणि त्याही मुलीने आज ती बिझनेस करायला लागली आहे. मला सगळा सपोर्ट तिचा असतो. मी तिच्याशिवाय काहीच करू शकत नाही. छोटीशी गोष्ट असते. एक छोटी ॲड करायची असते. "तनू सांग ना मला, मी काय करू?" मग तू सांगितलं की मी करेन. आणि असं करून मी तिच्याबरोबर पुढे जाते. मुलगाही माझा फार गुणी आहे, असं म्हणतात. मुलगा आणि आई. खरं आहे बरं का. कारण तो मला इतका छान जपतो. त्याला मला काही झालं, की तो मला असा लहान मुलासारखा करतो. "आई, काय झालं तुला? काय हवंय?" आणि तो त्या पद्धतीने पुढे जातो. मी सांगेल, की स्त्री ही जेव्हा एक ठाम स्त्री म्हणून कार्य करण्यासाठी, कर्तृत्वासाठी उभी राहते, तर तेव्हा खरंच सगळ्यांनी तिच्याबरोबर उभे राहा, एकमताने उभे राहा. बघा किती छान पुढे जाता येतं आणि सगळ्या ह्या गोष्टींना आपल्याला सगळेजण पुढे घेऊन जातात. अगदी मी खरंच सांगेल, की मी माझ्या मिस्टरांच्या बाबतीत तर इतकी सुखी आहे. पण अजून एक सांगेल, की तू-तू, मैं-मैं नाही करायचं. जर आपण एकमेकांना सांभाळून पुढे गेलो, हे मी फक्त कुणाशी बोलते म्हणून खोटं नाही सांगत. पण जेव्हा तुम्ही एकमेकांना धरून पुढे जाता, मला काही वाटलं तर तुम्ही शांत बसायचं, मी बोलले तर. तुम्हाला काही वाटलं तर मी शांत बसेन. ह्या तत्वाने आपण खूप छान पुढे जातो आणि एकत्र राहतो आणि प्रेमाने राहतो आणि तेव्हाच आपण पुढे जाऊन खूप मोठे होतो. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सासूबाईंनी खूप सहकार्य केलं. सासूबाईंनी मुलं सांभाळली, लक्ष दिलं, खूप काळजी घेतली, माझी काळजी घेतली, की "मोहिनी तू कर, मी आहे." त्या नाही आहेत नकळत, पण मी त्यांच्याकडून खूप शिकले. सासूबाईंनी मला शिकवलं, की कुठल्या परिस्थितीत कसं उभं राहून कसं करायचं. सासऱ्यांकडून मी व्यवहार शिकले. हां, तू हे केलंस ना, हे तुला करायचं.
छान, वाईट नाही सांगत. पण सासऱ्यांनी नेहमी सांगितलं, की "तू तुझ्या पायावर उभी राहिलीस ना, नाही मागायचं. तू तुझं करायचं." आणि आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या ह्या सासू-सासरे, आई-वडील, माझी भावंडं या सगळ्यांमुळे मी इथे आहे. वडिलांचं कौतुक थोडंसं करून घ्यायचं राहिलंय. वडील माझे त्या नेहमी पिण्याच्या ह्याच्यात असल्यामुळे कधी काही बोलायचे नाहीत, शांत असायचे. पण मी त्यांच्याकडून एक शिकले, की जरी मला त्रास होतोय, जरी मी दुसऱ्यांना त्रास दिलाय, तरी सुद्धा त्यांनी एक गोष्ट नेहमी एक पाळली, की त्यांनी स्वतःचा त्रास काही वेगळ्या पद्धतीने दवाखाना किंवा आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी कुठून जाऊन आणायला लागतंय, तर ह्याच्यासाठी कुणाला त्रास दिला नाही. तर मी त्यांच्याकडून हे शिकली आहे, की आपला त्रास कुणाला झाला नाही पाहिजे. सो मोठ्यांकडून हे सगळं शिकल्यामुळे ह्याच्याबरोबर ज्यांनी मला शिकवलं, माझे टीचर्स, की ज्यांनी मला छान-छान गोष्टी शिकवल्या, मी त्यांची खूप आभारी आहे आणि त्यामुळे मी इथं उभी आहे. आजची स्टेज ही आहे माझी, की मी लोकांना असं वाटतं ब्युटिशियन म्हणलं, की ब्लीच, स्क्रब, मसाज, पॅक नाही. मी आज या स्टेजला उभी राहिली आहे, की मला जे पूर्ण सायन्स नॉलेज मिळालंय, मी एनाटॉमी जाणून घेतली आहे. त्यातून मी हळू-हळू, हळू-हळू या सगळ्या गोष्टींना कशी गेले, तर मी क्लायंटची मेडिकल हिस्ट्री बघते, कारण आम्हाला ह्यात शिकवलं जातं. मेडिकल हिस्ट्री बघते, शुगर, बीपी, थायरॉईड काही आहे का? मला आता एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये कळतं, चेहऱ्याकडून बघून कळतं, की यांना काही बीपीचा त्रास आहे का? काही स्ट्रेस आहे का? टेन्शन आहे का? मी त्यांना चेकअप्स करून घ्यायला लावते. मी त्यांना ब्लड चेक करा म्हणून सांगते. त्यांचे रिपोर्ट त्यांना फॅमिली डॉक्टर्सना दाखवा आणि मग मला दाखवा सांगते. कारण आय एम नॉट प्रॉपर एम-बी-बी-एस डॉक्टर. पण मला त्यातलं सगळं कळतं. मग ते बघितल्यानंतर मी आयुर्वेदिक सप्लिमेंटरीज देते लोकांना. त्याच्यानंतर मी त्यांना ट्रीटमेंट्स देते. हेअर, फेस, स्किन. आता माझं असं आयडेंटिटी झालेली आहे, की खूप लांबून-लांबूनचं माझ्याकडे येणारे इतकी लोकं आहेत, की आता मुलीचं लग्न आहे किंवा आता आम्हाला खूप झालं, आम्ही ॲलोपॅथी करून दमलो. मॅडम बघा आता हिला काय होतंय, की तिचे केस खूप गळतायत, तिची स्किन खराब झाली आहे, पिंपल्स कमी होत नाहीयेत. तर ह्या सगळ्यावर मी त्यांना फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक, आयुर्वेदिक अँड अरोमॅटिक, माझ्याकडे ब्लीच नाहीये आणि स्क्रब नाहीये. ह्या सगळ्यातून त्यांना ट्रीटमेंट देते आणि त्या पद्धतीने सगळे माझ्याकडे डॉक्टर्स सुद्धा येतात, की मॅडम तुम्ही तुमच्या ठिकाणी डॉक्टर आहात, आम्ही आमच्या ठिकाणी, पण आम्हाला तुम्ही तुमचे जे काही ट्रीटमेंट्स आणि उपचार आहेत ते द्या. सो मी याबाबतीत खूप खुश आहे, की लोकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ह्या सगळ्यांकडून शिकून मी खूप पुढे गेले. ह्या डॉक्टर्स आणि सगळ्यांनी मला सायन्समधल्याही खूप गोष्टी सांगितल्या, की ॲलर्जीज आहेत, काय आहे, तर काय कर, कसं कर, आणि ह्या पद्धतीने मी पुढे गेले आणि त्या पद्धतीने मी आता हे सगळं माझं चालवते आहे आणि मी खुश आहे. इथून पुढेही जर का कुणाचे काही प्रॉब्लेम्स असतील मुलींचे किंवा त्यांचे इन्कम सोर्सेस नसतील, तर मी याच्या पुढेही असा विचार ठेवलेला आहे, की नको फी, पण तुम्ही शिका आणि तुमच्या पायावर उभ्या राहा, असं मी मुलींना बोलावून घेणार आहे. घेतेही, आहेत मुली आणि त्यांना मी पुढे घेऊन जाते. असं बोलून मी संपवते. थँक यू. थँक यू सो मच.